रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. लाखो भाविक पंढरीत येत असतात आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलपासून 5.5 किलोमीटर अंतरावर खासगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झालेत. खासगी बस डोंबिवलीहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती. डोंबिवलीमधील 2 ते 3 गावांमधून 4 बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. त्यातील एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्यानं बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस 20 फूट खाली कलंडली. यात बसमध्ये प्रवासी जखमी झाले. यात 3 भाविक जागीच ठार झाले तसेच 2 ट्रॅक्टरमधले प्रवासी मृत पावले तर बसमधले 7 प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर कामोठे येथे MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 42 भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. महाआरोग्य शिबिर 15 ते 17 जुलै लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळा वाखरी पंढरपूर. 16 ते 18 जुलै 3 रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि 65 एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन.